नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पौष्टिक आणि खमंग पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या बाजरीच्या कापण्या बनवणार आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी गावरान गूळ घेतलेला आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ, छोटी वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि 3 चमचे मी इथे रवा घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे थोडीशी बडीशेप घेतलेली आहे, इलायची आणि जायफळ घेतलेलं आहे. हे सर्व आपल्या एका छोट्याशा खलबत्त्यामध्ये मी टाकून घेणार आहे. याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे. बाजरीच्या कापण्या ह्या आषाढ महिन्यामध्ये बनवल्या जातात. आता मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे. अर्धा ग्लास पाण्यात टाकल्यानंतर मी इथे 1 वाटी गूळ आपण जो घेतलेला आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. गूळ हा मी बारीक करून घेतलेला आहे. आपल्याला विरघळायला सोपे जाईल. आता आपण गॅसवर ठेवूया. गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला हे गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे. याचं आपल्याला पूर्ण पक्कं पाक बनवायचं नाही आहे, फक्त गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. इथे मी एक स्टीलचं बाउल घेत आहे. त्यामध्ये बाजरीची 1 वाटी मी त्यामध्ये घालत आहे. छोटी वाटी मी इथे बेसन घालत आहे. त्यानंतर 3 चमचे आपण रवा घालूया. 1 चमचा आपण इथे जायफळ, इलायची आणि बडीशेप ज्याची पावडर आपण करून घेतलेली आहे ती आपण त्यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आपण छान मिक्स करून घेणार आहे. इथं एक मिक्स झाल्यानंतर आपल्याला 1 मोठा चमचा मी तूप घातलेला आहे. तुपाने चव छान लागते. तूप घातल्यानंतर आपल्याला सर्व पिठाला ते छान असं मळून घ्यायचं आहे. इथं आपण बघू शकता आपलं पाक छानपैकी झालेला आहे आणि थोडं थंड पण झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं पिठामध्ये टाकून आपण छान असं पीठ मळून घेऊया. थोडं थोडं आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला गुळाचा पाक त्यामध्ये घालून आपल्याला पीठ एकदम छान असं मुलायम भिजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ घट्ट भिजवायचं आहे. इथे आपण बघू शकता आपलं पीठ छान असं मस्त मुलायम तयार झालेलं आहे. त्यानंतर मी इथे पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्या पिठाचा उंडा करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे. इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी त्याची पोळी बनवून घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे. खसखस टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं बेलण्याने त्याला दाबून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूनं सुद्धा आपल्याला त्यावर खसखस टाकून घ्यायची आहे आणि बेलण्याने थोडंसं दाबून घ्यायचं आहे. आता आपण त्या पोळीला छान असं उभ्या आणि आडव्या कापण्या करून घ्यायच्या आहे. कापण्या तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही कापून घेऊ शकता. मी इथे अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे. इथं आपण बघू शकता छान अशा कापण्या आपल्या तयार झालेल्या आहे. जाड पतल्या तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही पोळी लाटून घेऊ शकता आणि कापण्या तयार करू शकता. दुसरीसुद्धा मी पोळी तुम्हाला लाटून दाखवत आहे आणि त्याच्यावर आपल्याला खसखस टाकून तशाच पद्धतीने तिला पण कापून घ्यायचं आहे.
एक एक करून मी सर्व कापण्यात तयार करून घेतलेले आहे. इथं आपण बघू शकता जास्त पतल्या पण नाही आणि जास्त जाड पण नाही. मीडियम साईजच्या मी इथं कापण्या तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर मी आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये आपलं तेल छान गरम झालेलं आहे. त्या कापण्या आपल्याला एक एक करून त्यामध्ये भरपूर कापण्या अशा आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. इथं आपण बघू शकता आपल्या कापण्या छान अशा तळल्या जात आहे आणि काही कापण्यात टम फुगलेल्या आहे आणि कलरसुद्धा एकदम मस्त आलेला आहे. इथं आपण बघू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहे. पूर्ण कापण्या मी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहे आणि खरपूस झालेले आहे. इथं मी सर्व कापण्या तयार करून घेतलेल्या आहे. आपण बघू शकता आपल्या कापण्या एकदम सुंदर आणि परफेक्ट झालेल्या आहे. खाण्यासाठी तर एकदम खमंग आणि चविष्ट. तुम्हाला माझ्या कापण्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती. अशीच रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.